मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावरती असणार आहेत। महाडमधील दिवाळी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं आज भूमिपूजन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाड इथं हा कार्यक्रम होणार आहे। मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे त्यामुळे आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत। रायगडच्या महाडमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, राजकीय दृष्ट्या हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा, कारण भरत गोगावले, आदिती तटकरे एका मंचावर येत आहेत। कसा कार्यक्रम असेल हा? प्रज्ञा, आपण बघितलं तर मुख्यमंत्री पदानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच किल्ले आपल्या रायगडमध्ये येत आहेत आणि त्यानंतर आज महाड शहरामध्ये जे न्यायाधीश इमारती आहे आज त्याच्या इमारतीचं कोनशिलाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज महाडमध्ये आयोजित करण्यात आलाय। मात्र आपण राजकीय दृष्ट्या जर बघितलात तर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर मंत्री भरत गोगावले आहेत, मंत्री आदिती तटकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। आपण बघितलात तर रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप तुटला नव्हता। रायगड जिल्ह्याचा अद्यापही तसाच आहे आणि त्यानंतर आज हे दोन्ही नेते आहेत ते एकाच व्यासपीठावर असणार आहेत। परत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असणार आहेत। त्यामुळं या कार्यक्रमाकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जाते। रायगड जिल्ह्यात एकंदरीत या कार्यक्रमाची सगळ्यांना आतुरता लागली होती आणि त्यामुळं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते या कार्यक्रमातनं आपल्या ज्या भाषणातनं आहेत काय म्हणतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं या एकीकडे आपण जर शासकीय कार्यक्रम जर बघितला तर दुसरीकडे राजकीय नेते मंडळी त्या व्यासपीठावर असल्यामुळं या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। प्रज्ञा। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।